जालन्यातील वालसावंगी येथील ज्ञानेश्वर सपकाळे या विद्यार्थ्याचे 10वीचे पेपर सुरू आहेत. त्याने रात्रभर अभ्यास करून आपल्या बीजगणिताच्या पेपरची तयारी केली. सकाळी शाळेत जायला देखील निघाला, मात्र तेवढ्यात समजलं की आपल्या आईचं दीर्घ आजाराने निधन झालंय. तरीही न खचता न डगमगता आधी मी 10वीचा पेपर देणार, नंतर आईचे अंत्यसंस्कार करणार, असा धाडसी निर्णय ज्ञानेश्वर सपकाळेने घेतला. जालन्यातील वालसावंगी येथील विद्यार्थ्याने घेतलेल्या धाडसी निर्णयाची ही कहाणी. जालन्यातील वालसावंगी येथील ज्ञानेश्वर सपकाळे या विद्यार्थ्याचे 10वीचे पेपर सुरू आहेत. त्याने रात्रभर अभ्यास करून आपल्या बीजगणिताच्या पेपरची तयारी केली. सकाळी शाळेत जायला देखील निघाला, मात्र तेवढ्यात समजलं की आपल्या आईचे दीर्घ आजाराने निधन झाले. तरीही न खचता न डगमगता आधी मी 10वीचा पेपर देणार, नंतर आईचे अंत्यसंस्कार करणार, असा धाडसी निर्णय ज्ञानेश्वर सपकाळेने घेतला. जालन्यातील वालसावंगी येथील विद्यार्थ्याने घेतलेल्या धाडसी निर्णयाची ही कहाणी.